नमस्कार. अंगणवाडी पर्यवेक्षिका भरती 2026 साठी आपण तयारी करत आहोत आणि रॅपिड रिव्हिजन आपण घेत आहोत. हा आपला भाग आहे 6वा आणि तुम्ही सगळे तयारी करत आहे अशी मला अपेक्षा आहे. कारण या वर्षी आपण पोस्ट घेऊनच जाणार आहोत. तर पहिला प्रश्न सगळ्यांनी माझ्यासोबत उत्तर द्यायचे आहेत. नोट डाऊन करून ठेवायचं आहे जे पण तुमचं चुकलेलं आहे. पहिला प्रश्न भारतीय संविधानातील मूलभूत अधिकार कोणत्या भागात आहेत? विचारले मूलभूत अधिकार कोणत्या भागात आहेत? भाग 1, भाग 2, भाग 3 की भाग 4? कशात आहेत? भाग 3 मध्ये आपल्याला मूलभूत अधिकार दिसतात. सगळ्यांचं बरोबर आलेलं असणार आहे. हिस्ट्रीचा प्रश्न आहे. चाफेकर बंधूंनी कोणाची हत्या केली होती? लॉर्ड कर्झन, रँड, लॉर्ड रिपन, लॉर्ड हार्डिंग. कोणाची हत्या केली होती चाफेकर बंधूंनी? तर ती हत्या होती रँड यांची. महाराष्ट्रातील सर्वात मोठे जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने कोणते? म्हणजे प्रश्न असा आहे की सर्वात मोठा जिल्हा कोणता क्षेत्रफळाच्या दृष्टीने? पुणे, नाशिक, अहमदनगर, सोलापूर. तर उत्तर आहे अहमदनगर. आणि अहमदनगरचं नाव सध्या बदलून काय झालेलं आहे हे मला कमेंट मध्ये सांगा. रक्त गोठवण्यामध्ये कोणत्या रक्त घटकाची भूमिका असते? आरबीसी, डब्ल्यूबीसी, प्लेटलेट्स, प्लाझ्मा. रक्त गोठवण्यासाठी कोण काम करतं? विटॅमिन के काम करतं. ते बरोबर आहे. ते विटॅमिन झालं. पण रक्त गोठवण्यामध्ये कोणते रक्त घटक भूमिका बजावतात? तर ते आहेत प्लेटलेट्स. आणि विटॅमिन जर विचारलं कोणतं तर विटॅमिन टिक मार्क करायचं. बँक रेट मध्ये वाढ केल्यास सामान्यत काय परिणाम होईल? कर्ज स्वस्त होते, कर्ज महाग होते, चलन पुरवठा वाढतो, कर कमी होतो. काय होईल जर आपण बँक रेट वाढवल्यास? तर आपल्याला कर्ज महाग भेटतं. जर बँक रेट वाढले तर कर्ज महाग होते. संगणकातील BIOS चे पूर्ण रूप काय आहे? बेसिक इनपुट आउटपुट सिस्टीम, बायनरी इनपुट ऑपरेटिंग सिस्टीम, बेसिक इंटरनल ऑपरेटिंग सॉफ्टवेअर, बायनरी इनपुट आउटपुट सॉफ्टवेअर. BIOS च काय पूर्ण रूप आहे? ते आहे बेसिक इनपुट आउटपुट सिस्टीम. तुम्ही सगळ्यांचं एक कागदावरती लॉंग फॉर्म लिहून ठेवा, त्याशिवाय तुमचे पाठ होणार नाही. पॉक्सो ऍक्ट अंतर्गत चाइल्ड म्हणजे किती वर्षाखालील व्यक्ती? 14 वर्षाखालील, 16 वर्षाखालील, 18 वर्षाखालील, 21 वर्षाखालील. काय आहे पॉक्सो ऍक्ट मध्ये चाइल्डची व्याख्या? तर जो पण कोणी बालक 18 वर्षाच्या खाली असेल तो चाइल्ड म्हणून गणला जाईल. 8वा प्रश्न. ICDS मध्ये रेफरल सर्व्हिस देताना अंगणवाडी सेविकेची महत्वाची भूमिका कोणती? स्वतः शस्त्रक्रिया करणे, गंभीर प्रकरणे आरोग्य संस्थेकडे पाठवणे, औषधे तयार करणे, रक्त तपासणी, प्रयोगशाळा चालवणे. काय करते ICDS ची अंगणवाडी सेविका? शस्त्रक्रिया करणार नाही, औषध तयार करत नाही, रक्त तपासणी करत नाही. गंभीर प्रकरण जे आहेत ते आरोग्य संस्थेकडे पाठवण्याचं काम रेफरल सर्व्हिस अंतर्गत करत असते. भारतातील सर्वोच्च न्यायालय कोणत्या शहरात आहे? मुंबई, नवी दिल्ली, कोलकाता, चेन्नई. कुठे आहे आपलं सर्वोच्च न्यायालय? तर सर्वोच्च न्यायालय आपलं आहे नवी दिल्लीला. आणि आपल्या महाराष्ट्राचं कुठं आहे हायकोर्ट? तर ते आहे मुंबईला. सर्वोच्च न्यायालयाचं विचारलं तर नवी दिल्ली. दांडी मार्च कोणत्या आंदोलनाशी संबंधित होता? असहकार आंदोलन, सविनय कायदेभंग आंदोलन, भारत छोडो आंदोलन, स्वदेशी आंदोलन. दांडी मार्च कधी झाला? 1930 ला. कशाविषयी होता? सविनय कायदेभंग आंदोलन करण्यासाठी गांधीजींनी हा पहिला टप्पा पार पाडला होता, दांडी मार्च. कृष्णा नदीचा उगम कुठे होतो? त्र्यंबकेश्वर, महाबळेश्वर, अमरकंटक, नाशिक. कृष्णा नदी कुठे होतो उगम? महाबळेश्वरला उगम होतो. कोण महाबळेश्वरचा असेल त्यांनी कमेंट मध्ये सांगा की ह्या नदीचा उगम आमच्या शहरात होतो. मानवी शरीरातील युरिया मुख्यतः कुठे तयार होतो?
मूत्रपिंड, यकृत, फुफ्फुस, जठर. कुठे तयार होतो आपल्या शरीरातील युरिया? तर तो तयार होतो यकृतामध्ये. प्रायमरी डेफिसिट म्हणजे काय? हा आहे अर्थशास्त्राचा प्रश्न. फिस्कल डेफिसिट वजा इंटरेस्ट पेमेंट, रेव्हेन्यू डेफिसिट वजा टॅक्स रेव्हेन्यू, फिस्कल डेफिसिट अधिक म्हणजे प्लस इंटरेस्ट पेमेंट आणि टोटल एक्सपेंडिचर वजा टोटल रेव्हेन्यू. प्रायमरी डेफिसिट म्हणजे काय आहे? तर आपलं ए बरोबर आहे. मी तुम्हाला इथेच उत्तर दिले, जास्त कन्फ्युजन नको. सगळं आहे असं नोट डाऊन करून ठेवा तुम्ही. फिस्कल डेफिसिट मधून जर आपण इंटरेस्ट पेमेंट वजा केलं तर आपल्याला प्रायमरी डेफिसिट मिळत असतो. इंटरनेटवरील एखाद्या वेबसाईटचा पत्ता काय म्हणतात? इंटरनेटवरील एखाद्या वेबसाईटच्या पत्त्याला काय म्हणतात? सरळ प्रश्न आहे. URL, CPU, USB, GUI. वेबसाईटच्या पत्त्याला काय म्हणतात? URL असं म्हणतात. आणि संगणकाचा मेंदू म्हणलं तर CPU असतो. बालविवाह प्रतिबंध कायद्यानुसार मुलगी आणि मुलगा यांचे किमान विवाह वय किती आहे? 18 व 21 वर्ष, 21 व 18 वर्ष, 18 व 18 वर्ष, 16 व 18 वर्ष. या सगळ्यांचं उत्तर तुम्हाला येणार आहे. मुलगा आणि मुलीचे विवाह वय किती आहे अनुक्रमे? तर ते आहे 18 व 21. आता इथं गोंधळ होऊ शकतो तुम्हाला, हे पण बरोबर वाटते बघा. ए आणि बी ऑप्शन मध्ये आकडे तेच आहेत, पण विचारले काय? अनुक्रमे मुलगी व मुलगा, म्हणजे आधी मुलीचं वय यायला पाहिजे. मुलगी म्हणजे 18 वर्ष इथं आणि मुलगा म्हणजे 21 वर्ष. हे आपल्या ऑप्शन ए मध्ये योग्य उत्तर आहे. ऑप्शन बी का चुकलेला आहे समजलं ना? कारण इथं प्रश्नात काय विचारले? कायद्यानुसार मुलगी आणि मुलगा यांचे किमान वय अनुक्रमे, म्हणजे आधी मुलीचंच वय यायला पाहिजे, कारण प्रश्नात मुलगीचं वय आधी विचारलेलं आहे. म्हणून आपलं हे उत्तर बरोबर आहे. ICDS मध्ये न्यूट्रिशन अँड हेल्थ एज्युकेशन प्रामुख्याने कोणाला दिले जाते? फक्त वृद्धांना, महिला व किशोरवयीन मुलींना, फक्त पुरुषांना, फक्त शालेय मुलांना. कोणाला दिलं जातं एज्युकेशन? न्यूट्रिशन अँड हेल्थ एज्युकेशन. तर ह्या सगळ्यांचं उत्तर तुम्हाला आलेलं असणार. महिला आणि किशोर वयीन मुलींना हे एज्युकेशन दिलं जातं. राज्यसभेचा सभापती कोण असतो? राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष. राज्यसभेचा सभापती कोण असतो? तर तो असतो उपराष्ट्रपती. राज्यसभेचा सभापतीसाठी निवडणूक होत नाही. जो पण कोणी व्यक्ती उपराष्ट्रपती बनतो तो आपोआप राज्यसभेचा सभापती बनत असतो. हे लक्षात ठेवा. असहकार आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले? 1919, 1920, 1922, 1930. कधी सुरू झाले असहकार आंदोलन? नॉन कॉपरेशन मुवमेंट असं पण म्हणतात इंग्लिश मध्ये, लक्षात ठेवा. सुरू झालेला आहे 1920 ला. भारतातील सर्वाधिक क्षेत्र व्यापणारा मृदा प्रकार कोणता? म्हणजे भारतात सगळ्यात जास्त कुठल्या प्रकारची मृदा आढळते असा प्रश्न आहे. काळी माती, गाळाची माती, लाल माती, लॅटराइट माती. भारतात सगळ्यात जास्त कशाची माती आढळते? तर ती आढळते गाळाची माती. श्वसन प्रक्रियेत पेशींना ऊर्जा कोणत्या स्वरूपात मिळत असते? DNA, ATP, RNA, ADP. आपण श्वसन करत असतो त्यावेळी आपल्या पेशींना ऊर्जा मिळते. ती कोणत्या स्वरूपात ऊर्जा मिळत असते? तर ती मिळत असते ATPच्या स्वरूपात. किती? ATPच्या स्वरूपात मिळत असते. रेव्हेन्यू डेफिसिट म्हणजे काय? तर ह्याचं सरळ उत्तर आहे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर वजा रेव्हेन्यू रिसीट. पॉवर पॉइंट मध्ये नवीन स्लाइड ऍड करायची असेल तर कोणता शॉर्टकट आहे? Ctrl+N, Ctrl+M, Ctrl+S, Ctrl+P. तुम्ही पॉवर पॉइंट वापरलेला असेल त्यावेळेस तुम्हाला एक नवीन स्लाइड ऍड करावी लागते. त्यावेळेस आपण वापरतो कोणता शॉर्टकट? Ctrl+M दाबलं की तुमच्या आपोआप स्लाइड ऍड होत असतात. हुंडा प्रतिबंध अधिनियमाअंतर्गत हुंडा देणे घेणे यासंबंधी मुख्य तरतूद कोणती? काय प्रश्न आहे? हुंडा प्रतिबंध अधिनियमाअंतर्गत हुंडा देणे घेणे यासंबंधी मुख्य तरतूद कोणती?
हुंडा देणे व घेणे प्रतिबंधित आहे, फक्त घेणे प्रतिबंधित आहे, फक्त देणे प्रतिबंधित आहे, फक्त मागणी करणे प्रतिबंधित आहे. कोणती तरतूद आहे? तर दोन्ही. हुंडा देणे व घेणे हा प्रतिबंध आहे, म्हणजे हा गुन्हा मानला जाणार आहे. हुंडा जरी घेतला आणि दिला तरी तो गुन्हा आहे. ICDS मध्ये न्यूट्रिशन सोबत हेल्थ या घटकावर भर देण्याचे प्रमुख कारण काय? पोषण व आरोग्य परस्पर संबंधित आहेत, फक्त वजन वाढवणे, फक्त औषध वाटप, फक्त शालेय शिक्षण. हेल्थ या घटकावर आपण का भर देतो? पोषण व आरोग्य संबंधित आहे, म्हणजे सॉरी, पोषण व आरोग्य हे दोन्ही घटक एकमेकांशी संबंधित आहेत, म्हणून आपण न्यूट्रिशन सोबत हेल्थ या घटकावर भर देत असतो. भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण? उपराष्ट्रपती विचारले पण पहिले उपराष्ट्रपती कोण? डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, डॉक्टर झाकीर हुसेन, व्ही गिरी. उपराष्ट्रपती कोण? राष्ट्रपती होते आपले पहिले डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पण उपराष्ट्रपती कोण होते? उपराष्ट्रपती होते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. आणि आता जे उपराष्ट्रपती कोण आहेत ते मला तुम्ही सांगायचं. व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट कोणाच्या काळात लागू झाला? लॉर्ड रिपन, लॉर्ड लिटन, लॉर्ड कर्झन, लॉर्ड डलहौसी. व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट लागू झालेला आहे लॉर्ड लिटनच्या काळात. लॉर्ड लिटन हा जेव्हा व्हाईसरॉय होता तेव्हा व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट लागू केला होता. याद्वारे आपल्या भारतात जे पण वृत्तपत्र छापत होते त्यावर मर्यादा आणल्या गेल्या. महाराष्ट्रातील कास पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? हा प्रश्न मी खूपदा घेतलेला आहे कारण तुमची रिव्हिजन व्हायला पाहिजे. पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली. मी हे पण सांगितलं होतं की कोण कोण साताऱ्याचं आहे, त्यांनी मला कमेंट मध्ये सांगा की ते मी आहे, कारण मी साताऱ्याची आहे. सातारा आपले योग्य उत्तर आहे. मानवी शरीरातील हिमोग्लोबिन मध्ये कोणते मूलद्रव्य असते? कॅल्शियम, लोह, आयोडीन, सोडियम. हिमोग्लोबिन मध्ये काय असतं मूलद्रव्य? लोह असतं. रिव्हिजन करत चालायची आहे. आता सलग 3 सुट्ट्या येत आहेत. कोणत्या? नागपंचमी येत आहे, रविवार आहे आणि 15 ऑगस्ट आहे. रिव्हिजन वर भर द्या, त्याशिवाय पोस्ट निघणार नाही. इन्फ्लेशन मोजण्यासाठी भारतात ग्राहकांच्या दृष्टिकोनातून कोणता निर्देशांक महत्वाचा आहे? इन्फ्लेशन म्हणजे आपल्याला काय मोजायचे? महागाई मोजायची. त्यासाठी आपल्याला निर्देशांक लागतो. तो पण कोणाच्या? ग्राहकांच्या दृष्टिकोनातून पाहिजे. मग कोणता असणार आहे? CPI, कंझ्युमर प्राइस इंडेक्स. संगणकात Ctrl+Z चा उपयोग कशासाठी होतो? सेव्ह करण्यासाठी, अंडू करण्यासाठी, रीडू करण्यासाठी, प्रिंट करण्यासाठी. Ctrl+Z कशासाठी आपण वापरतो? तर अंडू करण्यासाठी आपण Ctrl+Z वापरत असतो. डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट कोणत्या वर्षीचा आहे? 2001, 2003, 2005 की 2007? कधीचा आहे डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट? घरगुती हिंसाचार प्रतिबंध अधिनियम असं मराठीत म्हणतात. कधीचा आहे? 2005 आहे. ICDS मधील हेल्थ चेकअप मध्ये बालकांचे नियमित निरीक्षण का केले जाते? आजार व वाढीतील समस्या लवकर ओळखण्यासाठी, फक्त शाळेत प्रवेशासाठी, फक्त जन्म नोंदणीसाठी, फक्त पोषण आहार वाटपासाठी. आपण का करतो हेल्थ चेकअप? तर आजार व वाढीतील समस्या लवकर ओळखण्यासाठी हेल्थ चेकअप बालकांचे नियमित होत असते. भारतीय संविधानात न्यायिक पुनरावलोकन म्हणजे ज्युडिशियल रिव्ह्यूची संकल्पना मुख्यतः कोणत्या देशाकडून आली किंवा कोणत्या देशाकडून प्रेरित आहे? ब्रिटन, अमेरिका, आयर्लंड, रशिया. ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे न्यायिक पुनरावलोकन कुठून आहे? अमेरिकाकडून आपण प्रेरित होऊन ही संकल्पना घेतली. संकल्पना म्हणजे काय आहे? न्यायिक पुनरावलोकन म्हणजे जर कायदेमंडळाने किंवा संसदेने एखादा कायदा केलेला असेल आणि तो जर आपल्या मूलभूत हक्काचे उल्लंघन करत आहे किंवा नाही हे तपासायचं काम म्हणजे न्यायिक पुनरावलोकन. आणि जर त्या कायद्यामुळे नागरिकांच्या मूलभूत हक्कांची पायमल्ली जर होत असेल तर तो कायदा
नल अँड वॉइड म्हणजे बरखास्त करण्याचा अधिकार आपल्या सुप्रीम कोर्टाला आहे. ही व्याख्या आहे न्यायिक पुनरावलोकनची. म्हणजेच एका सरळ वाक्यात सांगायचं तर जर केलेला कायदा आपल्या हक्कांचे उल्लंघन करत असेल तर तो कायदा बाद ठरवण्याचे काम सुप्रीम कोर्ट करत असते. पुना करार कोणत्या वर्षी झाला? 1927, 1930, 1932, 1935. पुना करार कधी झाला आहे? पुना करार 1932 ला हा करार झालेला आहे. एल निनोचा भारतीय मान्सूनवर सामान्यत काय परिणाम होऊ शकतो? आता तुम्ही वाचलं असेल, भरपूर न्यूज मध्ये हे होतं. एल निनो आलेला आहे ह्या वर्षी, म्हणून आपल्याकडे पाऊस कमी पडणार आहे. तर यामुळे काय होतं? मान्सून कमकुवत होण्याची शक्यता असते एल निनोमुळे. आणि जर ला निना असेल, ला निनामुळे काय होतं? तर पाऊस खूप पडतो, म्हणजे पूर सदृश परिस्थिती निर्माण होते. जर ला निना आला असेल तर. आणि आपल्याला विचारलंय एल निनो. एल एल लक्षात ठेवायचं, ह्यामध्ये खूप कन्फ्युजन होतं. एल निनो म्हटलं की मान्सून कमी पडतो, म्हणजे पाऊस कमी पडतो. होप दिस इज फाईन. समजतंय ना तुमच्या सर्वांना? समजत असेल तर मला थम्स अप म्हणून कमेंट मध्ये सांगत चला. युनिव्हर्सल डोनर म्हणून कोणता रक्तगट ओळखला जातो? युनिव्हर्सल डोनर म्हणजे असा रक्तगट जो आपलं रक्त सगळ्यांना देत असतो, सगळ्यांना त्याचं रक्त चालतं. कोणता आहे तो रक्तगट? AB प्लस, O निगेटिव्ह, B निगेटिव्ह, सॉरी AB पॉझिटिव्ह, O निगेटिव्ह, A प्लस, B निगेटिव्ह. कोणता आहे युनिव्हर्सल डोनर? तर तो आहे O निगेटिव्ह. O निगेटिव्ह असणारी व्यक्ती कोणालाही आपले रक्त देऊ शकते, त्याला म्हणतात युनिव्हर्सल डोनर. ओपन मार्केट ऑपरेशन कोण करते? सेबी, RBI, नाबार्ड, फायनान्स कमिशन. कोण करतं ओपन मार्केट ऑपरेशन? ते करतात RBI. MS वर्ड मध्ये मजकूर बोल्ड करण्यासाठी शॉर्टकट कोणता? कंट्रोल प्लस I, कंट्रोल प्लस B, कंट्रोल प्लस U, कंट्रोल प्लस E. तुम्हाला एखादं वाक्य बोल्ड करायचं आहे, जसं मी BOLD हा शब्द आहे आपला, सगळ्यांसोबत असा पण लिहू शकत होते, असा शॉर्टकट सारखा, पण मी त्याला जास्त काळ केलेला आहे. तर तो करण्यासाठी आपल्याला शॉर्टकट कोणता आहे? B वरून B लक्षात ठेवायचं, बोल्ड वरून B. कंट्रोल प्लस B दाबलं वाक्य किंवा तो मजकूर किंवा तो शब्द बोल्ड होत असतो, म्हणजे डार्क होत असतो. पॉश ऍक्ट मध्ये इंटरनल कमिटी स्थापन करण्यामागचा प्रमुख उद्देश काय? कार्यस्थळी लैंगिक छळाच्या तक्रारी हाताळणे, वेतन निश्चिती करणे, भरती करणे, सुट्ट्या मंजूर करणे. पॉश ऍक्ट मध्ये इंटरनल कमिटी काय त्याचा उद्देश आहे? कार्यस्थळी लैंगिक छळाच्या तक्रारी हाताळणे किंवा हँडल करणे. आता मला सांगा, इंटरनल कमिटी स्थापन करायची असेल तर किती सदस्य असावे लागतात? किती? 10 किंवा 10 पेक्षा जास्त सदस्य असेल तर तुम्हाला त्या ऑफिसमध्ये किंवा त्या कारखान्यात कोणतंही कामाचं ठिकाण असेल तिथे इंटरनल कमिटी स्थापन करावी लागते. ICDS मध्ये प्री स्कूल एज्युकेशनचा प्रमुख हेतू कोणता? मुलांना थेट माध्यमिक शिक्षण देणे, शाळेसाठी बालकांची तयारी करणे, फक्त परीक्षा घेणे, फक्त गृहपाठ करणे. काय आहे उत्तर? प्री स्कूल एज्युकेशन. आपण आपल्या मुलांना अंगणवाडीत जायच्या आधीच टाकत असतो, LKG, HKG म्हणतो आपण त्यांना. त्यांना म्हणायचं प्री स्कूल. का दिलं जातं? तर शाळेसाठी बालकांची तयारी व्हावी यासाठी दिले जाते. भारतीय संविधानातील संघसूची, राज्यसूची आणि समवर्ती सूची कोणत्या अनुसूचित आहे? 5वी, 6वी, 7वी, 8वी. तर ती आहे 7वी अनुसूची. 7व्या अनुसूचीमध्ये आपण ह्या सूच्या दिलेल्या आहेत. किती सूची आहे आपल्याकडे? संघसूची, राज्यसूची आणि समवर्ती सूची यांची कुठे नोंद आहे? 7व्या अनुसूचीत. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असे कोणी म्हटले? ऑब्विसली लोकमान्य टिळक. ह्यासाठी वेळ घालवायचा नाही. महाराष्ट्रातील नागझिरा अभयारण्य कोणत्या प्रदेशात आहे? विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा. कुठे आहे नागझिरा अभयारण्य? तर आहे
विदर्भामध्ये कोणत्या जिल्ह्यात आहे ते तुम्ही मला सांगायचंय आणि प्रश्नांची उत्तरं देत चला, त्याशिवाय रिव्हिजन होणार नाही, त्याशिवाय लक्षात राहणार नाही आणि त्याशिवाय मार्क्स पण येणार नाहीत. त्यामुळे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत चला. ध्वनीचा वेग सर्वाधिक कोणत्या माध्यमात असतो? वायू, द्रव, घन, निर्वात. ध्वनी कोणत्या माध्यमात सर्वाधिक जास्त वेगाने धावते असं आहे उत्तर, असा आहे प्रश्न. तर उत्तर आहे घन. घन माध्यमात ध्वनीचा वेग जास्त असतो आणि निर्वात पोकळीमध्ये ध्वनीचा वेग नसतो. बॅलन्स ऑफ पेमेंट्स मध्ये मुख्यतः कोणत्या व्यवहाराची नोंद होते? देशाचे परदेशाची आर्थिक व्यवहार, फक्त देशांतर्गत कर, फक्त सरकारी खर्च, फक्त बँक ठेवी. बॅलन्स ऑफ पेमेंट मध्ये काय असतं? आपल्या देशाचे परदेशाशी जे आर्थिक व्यवहार झालेले असते त्याची नोंद बॅलन्स ऑफ पेमेंट मध्ये केलं जातं. संगणकातील फायरवॉलचा प्रमुख उपयोग काय? काय असतो त्याचा उपयोग फायरवॉलचा संगणकातील? नेटवर्क सुरक्षितता वाढवणे. ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्ट मध्ये चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट विथ लॉ म्हणजे काय? कायद्याशी संघर्षात असलेली बालके, शाळेत जाणारे प्रत्येक बालक, अनाथ बालक. हा प्रश्न नक्की येणार पेपरला. असा नाही सेम टू सेम, पण उलटून सुलटून कसा येणार म्हणजे येणार, कारण चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट विथ लॉ ही संकल्पना या कायद्यातील महत्वाची आहे आणि ते म्हणजे कायद्याशी जे पण संघर्ष करत असलेली बालके म्हणजे चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट विथ लॉ. ICDS मध्ये कम्युनिटी पार्टिसिपेशनचा फायदा कोणता? कम्युनिटी पार्टिसिपेशन म्हणजे काय? स्थानिक लोकांचा कार्यक्रमातील सहभाग वाढवणे. ब्ल्यू रिव्होल्यूशन मुख्यतः कशाशी संबंधित आहे? दुग्ध उत्पादन, मत्स्य उत्पादन, तेलबिया उत्पादन, अन्नधान्य उत्पादन. दुग्ध उत्पादन संबंधित आहे व्हाईट रिव्होल्यूशनशी आणि मत्स्य उत्पादन कशाशी संबंधित आहे? ब्ल्यू रिव्होल्यूशन. आपलं उत्तर आहे बी, मत्स्य उत्पादन ब्ल्यू रिव्होल्यूशन. मासे कुठे असतात? पाण्यात असतात. पाण्याचा कलर कसा असतो? ब्ल्यू असतो, म्हणून ब्ल्यू रिव्होल्यूशन मत्स्य उत्पादन असं लक्षात ठेवा. ग्रीन रिव्होल्यूशन भारतात मुख्यतः कोणत्या पिकाच्या उत्पादना वाढीसाठी संबंधित होते? म्हणजे हरित क्रांतीमध्ये कोणती पिके घेण्यात आली? गहू व तांदूळ, चहा व कॉफी, कापूस व तंबाखू, ऊस व कापूस. ग्रीन रिव्होल्यूशन मध्ये कोणती पिकं होते? मेन गहू व तांदूळ. व्हेरी गुड. तुम्ही माझ्यासोबत सगळ्यांनी प्रश्नांची तयारी केली आहे, पण 50 आणि तुमचा स्कोर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचा आहे. जे पण प्रश्न तुम्हाला आले नाहीत त्याची नोट्स काढा, रोज रिव्हिजन करत चला आणि येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला माझ्याकडून ऑल द बेस्ट. तुम्ही सर्वांनी पोस्ट मिळवणार आहातच.